नमस्कार, मी गणेश आवरी महाराष्ट्र टाइम्स वनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आखाडा सुरू आहे लोकसभेचा। यामध्ये अनेक प्रश्नांना हात घालण्यात येत आहेत। त्यामध्ये एक जो मुख्य प्रश्न आहे उत्तरनगर जिल्ह्याचा, तो म्हणजे निळवंड्याचा पाटपाणी। याच पाटपाण्याच्या याच्यावरती चर्चा चालू आहे, आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत। निळवंडे पाटपाण्यासाठी आम्ही निधी आणला, आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली, असे अनेक असंख्य प्रश्न आता निर्माण होत आहेत। मात्र यामध्ये अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव असेल, माहितीच्या अधिकारामध्ये अनेक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल। आमचे सहकारी पत्रकार नानासाहेब जवरे आज आपल्याबरोबर आहेत। आज आपण कोपरगाव तालुक्यात, नानासाहेब तुमचं महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रथम स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। अनेक चर्चा चालू आहेत, आता निवडणुकीचे आकडे आपण बघतोय, अनेक पैलवान ह्या रिंगणात उतरलेत। पाटपाण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, अनेक मंजुऱ्या मिळवल्या, असे अनेक येत आहेत। मतदारांना नेमके समजत नाही या संभ्रमामध्ये। बरोबर, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे नेमकी ह्या पाटपाण्यासाठी नेमकी काय प्रयत्न झाले, कसे झाले, आम्हाला पहिल्यापासून तुमच्याकडून ऐकायचं। नेमकी धरणाचा जसा सुरुवात झाली महादेवीमध्ये, तिथून लोकांनी विरोध केला, त्याच्यानंतर निळवंड्यात झालं, निळवंड्यातून पाटपाण्याचे अनेक या गोष्टी पुढे येत आहेत। आम्हाला तुमच्याकडून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या। मुळात हा प्रकल्प 14 जुलै 1970ला पहिली मंजुरी मिळाली। या मंजुरीनंतर म्हाळादेवी की निळवंडे का दिगंबर याच्यामध्ये नामनालाच घाडाभर तेल काँग्रेस राजवटीमध्ये घातलं गेलं आणि त्याच्यानंतर या प्रकल्पाची मंजुरी 14 जुलै 1970ला मिळाली आणि 7,93,00,000ची ही पहिली मंजुरी होती। त्यानंतर आता ह्या 14 जुलैला जवळपास 48 वर्ष संपून 49व्या वर्षामध्ये या निळवंडे प्रकल्पाचं पदार्पण होतं आहे। म्हणजे 49वं वर्ष म्हणजे अर्धशतक या प्रकल्पाने पूर्ण केलेलं आहे। पण अद्यापही 48 वर्ष झालेले असताना अद्यापही ह्या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं नाही हे आपल्या लक्षात येईल। याच्यामध्ये राजकारणाचा आपण सखोल जर अभ्यास केला तर याच्याला राजकीय खोडे होते जास्त। एखाद्या प्रकल्पाला खरोखर 50 वर्ष लागत आहे का याचा जर विचार केला आपण तर शक्य नाही आहे। आपण अनेक प्रकल्पांचा अभ्यास केला तर महाराष्ट्राला सर्वात मोठा प्रकल्प उजनी प्रकल्प आहे। त्याच्यानंतर खालोखाल आपला जायकवाडी प्रकल्प 102 TMCचा आहे। ह्या 102 TMCचा प्रकल्प अवघ्या 6 वर्षात पूर्ण केलेला आहे। त्याचं 6 वर्षामध्ये लोकार्पण झालेलं आहे। त्याच्या आपल्या निळवंड्याच्या वर इंग्रज राजवटीमध्ये 1910 साली एक प्रकल्प पूर्ण झालेला आहे, भंडारदरा ज्याचं नाव आहे, 11.5 TMCचा आहे। 33,000 हेक्टर 12 महिने त्याच्यावर सिंचन होतं। तो प्रकल्प त्यावेळेस JCB नव्हते, प्लॉकलॅन नव्हते, ट्रॅक्टर नव्हते, डंपर नव्हते, त्या काळामध्ये सुद्धा तो 4ला चालू झालेला प्रकल्प 6 वर्षामध्ये म्हणजे 1910ला पूर्ण झाला। म्हणजे त्या काळात एवढी अवघड परिस्थिती असताना सुद्धा तो प्रकल्प 6 वर्षात पूर्ण होतो। आणि हा प्रकल्प 8.32 TMC 8.5 TMC सुद्धा नाही आहे, तरी ह्या प्रकल्पाला 50 वर्ष लागावे। म्हणजे इतक्या समर्थ नेते होते का इथं? आपण जर थोडासा पार्श्वभूमी राजकीय पाहिली तर असं लक्षात येतं इथे इतके मातबर नेते नगर जिल्ह्यातले, उत्तरनगर जिल्ह्यातले, का प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या निवडीच्या वेळेला प्रत्येकाचं नाव येतं, हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, ते मुख्यमंत्रीची पदाचे दावेदार, अमक्या प्रादेशिक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, असे त्यांच्या जर जंत्र्या काढल्या तर गेल्या 50 वर्षामध्ये मातबर पुढारी असताना त्यांना 8.32 TMCचा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही। मूळ परिस्थिती तशी नाही आहे। मूळ परिस्थिती यांना हा प्रकल्प पूर्ण करायचा नव्हता, या मुद्द्यावर मुख्य मुद्द्यावर यायचे। तुमचा इथून एक मुद्दा येतोय का ह्या प्रकल्पामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला? 100% त्यांचे नाव येऊ द्या। 100% या प्रकल्पाला पहिला खोडा घातला असेल तर प्रवऱ्या काठच्या नेत्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री होऊन गेलेले बाळासाहेब विखे यांनी पहिला खोडा घातलेला आहे। यांचं म्हणणं होतं या प्रकल्पाला कालवेच होऊन नाही द्यायचे। त्याच्यानंतर काँग्रेसचे जे प्रवरा काठचे नेते आहे, राष्ट्रवादी, कोणी नंतर पक्षांतर, आज कोणी भाजपमध्ये गेले, पण मूळ प्रकल्पाला, ह्या प्रकल्पाला यांनी सातत्याने विरोध केलेला आहे। तुम्ही म्हणाल मग कसं काय विरोध केलेला आहे? तो विरोध असा केलेला आहे की यांचे ह्या प्रकल्पावर भंडारदऱ्याचा प्रकल्प आणि निळवंड्याचा प्रकल्प ओझरपर्यंत नदी हाच कालवा आहे आणि ह्याच एकाच नदीवर हे धरणं असल्यामुळं हे पाणी भंडारदऱ्याच्या लाभक्षेत्रात त्यांना वापरता येतं आणि वापरता येतं। त्या कारखान्यावर त्यांनी नुसते साखर कारखाने नाही उभे केले, साखर कारखान्याबरोबर बाय प्रॉडक्ट उपपदार्थ निर्मिती केली। अनेक उपपदार्थ निर्मितीमध्ये अजून एक महत्त्वाचा घटक की ज्याने संपूर्ण पिढ्या गारद करण्याचं काम दारू प्रकल्पामुळे होते, त्या दारू प्रकल्पासाठी हे लोक
चोरून पाणी वापरतायत. किती जबाबदारीने बोलत असेल मी विचार करा. इतक्या जबाबदारीने बोलतोय की साखर कारखान्याला जर 2 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वार्षिक वापर असेल तर 6.5 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त पाणी चोरून बंद पडलेल्या पेपर मिलच्या नावावर 1976 पासून गेले 27-28 वर्षापासून वापरत आहे. आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये 2 कारखान्यांचा नुसता दारू उत्पादन शुल्क खात्याचा जर कर पाहिला तर 1400 कोटीचा आहे. बेकायदेशीर निर्मिती यांची 50-60 हजार लिटर प्रतिदिन निर्मिती आहे बेकायदा. म्हणजे इतकी प्रचंड ओलाट आले. मग याच्यातला अर्थकारण एकदा कळलं लोकांना का मग हे का कालवे होऊन देत नाही आणि हे पाणी इकडे का वापरतात याचं पाणी पिण्यासाठी न वापरता ते दारूसाठी वापरण्याचं त्यांचं षडयंत्र आहे आणि म्हणून ते कालवे होऊन देत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट हे पाणी प्रवाराकाठच्या लोकांना परत डबल जर दिलं तर आपल्या मतदानाचे गठ्ठे पॅक राहतील. मग इकडले लोक हातपाय कोडून टाचा घासून पाण्या वाचून मेले तरी यांना काहीच घेणं नाही आहे. अशी कुटील रणनीती या नेत्यांनी आखलेली आहे. म्हणून 182 गावं 48 वर्षापासून पाण्या वाचून तडफडतायत. आज सुद्धा लोकांना प्यायला पाणी नाही, शेती सिंचनाला पाणी नाही आहे. आमचा प्रकल्प 8माही प्रकल्प असताना ते पाणी देण्यासाठी प्रकल्प कुठं चालू आहे त्यांचं, शिर्डीला पाणी द्या. गोदावरी कालव्यांचं पाणी मिळतं शिर्डीला अजिबात पाण्याची कमतरता नाही. आकडेवारी सांगते, माझ्याकडे दप्तर आहे सगळं. कोपरगावची तीच परिस्थिती आहे. 210 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर असताना ते साधे 143, 44, 120, 98 दशलक्ष घनमीटर पाणी वापरतात फक्त. एवढं पाणी शिल्लक आहे तरीसुद्धा इथल्या लोकप्रतिनिधी म्हणतात कोपरगावला पाणी दिलं पाहिजे. म्हणजे हे फक्त ह्या 182 गावांना उपाशी मारण्याचं षडयंत्र आहे. सर्वपक्षीय षडयंत्र आहे. सर्वपक्षीय, नुसतं याचे सत्ताधारी भाजप नाही, सत्ताधारी भाजपसुद्धा या षडयंत्रात सामील झालं आहे. आणखी आश्चर्य. आता मला एक सांगा, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत, हो, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आहेत, बरोबर. एवढे मातब्बर नेते मंडळी उत्तरनगर जिल्ह्यामध्ये आहेत तरी प्रकल्प पूर्ण होत नाही. तो मुळात त्यांना करायचा नाही. एखादा प्रकल्प जर करायचा असेल, खरी मानसिकता असेल तर एकच उदाहरण देतो तुम्हाला. ब्रह्मपुत्रेवर चीननी 225 TMCचं एक धरण बांधलं. आपल्या जर 8.32 TMC धरणाला जर 48 वर्ष लागत असेल तर चीननी ब्रह्मपुत्रेवर बांधलेलं धरण 225 TMCचं आहे. मग आपलं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याला 1000 वर्ष लागतील. असं नाही झालं. त्या चीन म्हणजे आता ह्या भागात 2.25 वर्षात पूर्ण केलं ते धरण. म्हणजे आता ह्या भागातले जे काही मतदार असतील, ग्रामीण लोक असतील, आता असं समजून चालायचं का पाणी येतच नाही. नाही, पाणी 100% येणार. त्याच्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीनं हा लढा उभारलेला आहे. निळवंडे कालवा कृती समिती ही शेतकऱ्यांसाठी उभी केलेली संघटना आहे. तुम्ही स्वतः सांगितलं की खूप वर्ष लागतील. हो, नाही लागणार नाही. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, लढा असा दिला का ह्या प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण वेळोवेळी आंदोलन केलं. निर्मळ पिंपरीला 25 मार्च 2013चं आंदोलन असं, नंतर 10 जुलै 2014चं तळेगाव दिघेमध्ये सर्वात मोठं आंदोलन केलं होतं आपण. पण आता त्यावेळेला सुद्धा इतक्या प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळाल्यावर तत्कालीन खासदार, त्यावेळेला शिवसेनेचे खासदार म्हणून भाऊसाहेब वागचौरे हे निवडून आलेले होते. आणि ज्यावेळी 2009ला ते निवडून आले त्यावेळेला आपण गावकरीच्या माध्यमातून या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता. 30-35 भाग निळवंड्याचे ह्या प्रकल्प उशिरा का झाला आणि मार्गी का लागत नाही. आणि राज्यामध्ये त्यावेळेला 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा झालेला होता. 70,000 कोटीचा म्हणजे देशाभरातील शेतकऱ्यांना 70,000 कोटी माफ केले तर त्याचा डांगबिरवा किती वर्ष चालू होता, 10 वर्ष चालू होता. पण घोटाळा 70,000 कोटीचा झाला याच्याबद्दल काही बोलत नव्हती ही मंडळी. त्याच्यामुळं ह्या प्रकल्पांना निधी द्यायचं बंद केलं होतं. हायकोर्टामध्ये ज्या निधी याचिका झाल्या होत्या की हे प्रकल्पांचं हे घोटाळे भ्रष्टाचारांच्या चौकशा कराव्या म्हणून प्रकल्प चालू करावे असं ठरलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये हा प्रकल्प होण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि राज्याकडे निधी नव्हता. 3.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर होतं. 26,500 कोटीचा नुसता टॅक्स हे सरकार भरत होतं नुसत्या कर्जापोटी. अशा परिस्थितीमध्ये आम्ही गावकरीतून त्यावेळेला वाचा फोडून केंद्रीय जल आयोगाकडे एक योजना होती. अर्धवट प्रकल्पांसाठी केंद्रीय जल आयोग 90% निधी देत होता आणि 10% राज्याचा हिस्सा होता. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला वेगवर्धित सिंचन प्रकल्प नावाची योजना होती आणि ती योजना केंद्राकडे जर आपण 17 मान्यता केंद्रीय जल आयोगाकडून जर मिळवल्या तर तो निधी मिळणार होता.
मग तो उल्लेख आपण त्या लेखामध्ये केला होता. वाकचौरे साहेब निवडून आल्यावर त्यांना हे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांनी सांगितलं की तो विषय तुम्ही नानासाहेब जवरे पत्रकार यांच्याकडून समजून घ्या. त्यावेळेस वाकचौरे साहेबांनी खास मला बोलून घेतलं. हा तो प्रश्न समजून घेतला की याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. मग साहेबांच्या हा मुद्दा लक्षात आणून दिल्यावर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. आम्ही स्वतः वाकचौरे साहेबांना आम्ही त्या मान्यता घेण्यासाठी नगर कार्यालय असो, संगमनेरचं घुलेवाडीचं कार्यालय असो, मुंबईचं जलसंपदा विभाग असो मंत्रालय किंवा केंद्रीय जल आयोगाचं RK पुरम येथे जे कार्यालय आहे 7 मजली इमारत आहे, त्या इमारतीमध्ये जाऊन त्याचा पाठपुरावा करून डिसेंबर 2014 अखेर 14 मान्यता मिळवल्या होत्या वाकचौरे साहेबांच्या प्रयत्नांनी. त्यावेळेस हरीश रावत नावाचे केंद्रीय जलसंसाधन मंत्री होते, ते नंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळात या मान्यता मिळवल्या. नंतर गुलाम नबी आझाद झाले, नंतर उमा भारती भाजपच्या मंत्री झाल्या. अशा काळामध्ये तो प्रकल्प आपण 14 मान्यता मिळवल्या. परंतु एप्रिल 2014ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या 5 वर्षापूर्वी, बरोबर 5 वर्षापूर्वी. त्यावेळेला केंद्रात भाजपा सरकार आलं आणि त्याच्या पाठोपाठ 6 महिन्याने ऑक्टोबर महिने आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आलं. भाजपा सरकार आल्यावर आमच्या अपेक्षा वाढल्या. आता सरकार बदललं, काँग्रेस राजवट गेली, ज्यांचा विरोध होता ते गेले, मग आता काम होईल अशा अपेक्षेनं आम्ही तो लढा चालू केल्यावर आम्हाला असा अनुभव आला की काही मान्यता थोड्याशा प्रगतीपथावर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे असताना काही मुद्दे आमचे प्रगतीपथावर जात असताना अचानक त्याला ब्रेक लागला. ब्रेक लागल्यावर आम्ही शोधाशोध केली की हे काम का होईना. 3 मान्यता अडकळल्या होत्या, सुप्रमा, SFC, शेवटची TSC केंद्रीय जल आयोगाची. मग या 2 मान्यता का मिळाना, वित्त विभागाची हमी का मिळाना, हे जेव्हा लक्षात आलं की त्यावेळेला इथल्या विरोधी पक्षनेत्यांनी त्याला ब्रेक लावलेलं आहे. ब्रेक असं लावलं होतं की माझ्या मतदारसंघातील प्रश्न भाजपने कुठलाही हस्तक्षेप करू नये. आणि त्यावेळेला आपल्या दुर्दैव आमचं शेतकऱ्यांचं का विरोधी पक्षनेतासुद्धा सत्ताधारी भाजपाला मॅनेज झाल्यामुळं हे षडयंत्र बरोबर राबवलं गेलं आणि ह्या प्रकल्पाचं एकही काम मार्गी लागणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले गेले. आणि त्याच्यामुळं भाजपने जे काम प्रगतीपथावर चालवलं होतं ते थांबलं गेल्यावर 2 वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आम्ही दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते मंत्रालयामध्ये, तिथं पाठपुरावा करायचो. आणि दर रविवारी जलसंपदा राज्यमंत्री गिरीश महाजन हे जामनेरला त्यांचा मतदारसंघ आहे, ते रविवारी असायचे तिथं. आम्ही दर रविवारी त्यांच्या बंगल्यावर असायचो. इतका पाठपुरावा केला की त्यांचे माणसं, कार्यकर्ते, पदाधिकारी, घरची मंडळी ओळखायला लागली. एवढंच नाही तर त्यांचे मुके प्राणी कुत्रेसुद्धा आम्हाला ओळखायला लागले. इतका पाठपुरावा केला आम्ही, पण प्रगती का होईना. मग हे जेव्हा लक्षात आलं की जो विरोधी पक्षनेता आहे हा भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता आणि भाजपमध्ये प्रयत्नामध्ये असताना त्यांनी 2 अटी लावल्या भाजपला. कोणत्या अटी लावल्या होत्या त्यांनी सांगितलं, पहिली अट माझी, निळवंड्याच्या पाण्यात तुम्ही हात घालायचा नाही. मी सुरुवातीला सांगितलं की दारूचं कारण होतं, निळवंड्याच्या पाण्यात हात घालायचा नाही. आणि दुसरं कारण होतं, मला वजनदार खातं द्या, मंत्रिपद द्या. ते मंत्रिपद मागितलं होतं. पण केंद्रीय केंद्र पातळीवर भाजपच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला ब्रेक लावलं आणि ते प्रवेश त्यांचा रखडवला, फक्त वापरून घ्यायचे आदेश दिले ह्या विरोधी पक्षनेत्याला. त्याच्यामुळं यांनी फक्त भाजपने, राज्य सरकारने 5 वर्ष त्या विरोधी पक्षनेत्याचा फक्त वापर करून घेतला. पण खेळ आमचा असा झाला की या प्रकल्पाला मान्यता मिळाना. मग 2 वर्ष पाठपुरावा केल्यावर आमच्या लक्षात आल्यावर मग आम्ही ठरवलं आता आपण हायकोर्टात गेलं पाहिजे. मग सप्टेंबर 2016ला विक्रांत काळे, नानासाहेब जवरे आम्ही दोघांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये केली. आणि ती याचिका दाखल झाल्यावर 14 मार्च 2017ला राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र आलं. त्याच्यात काय मागण्या केल्या होत्या आम्ही, 3 मान्यता ज्या रखडवल्या गेलेल्या होत्या, ह्या 3 मान्यता मिळवल्या. SFC, सुप्रामा आणि TSC केंद्रीय जल आयोगाची तांत्रिक मान्यता, ह्या 3 मान्यता मिळाव्या म्हणजे आम्हाला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, या त्या मागण्या होत्या. आणि दुसरी गोष्ट, शिर्डी आणि कोपरगावला लाभ क्षेत्रातील बाहेर नगरपालिका पाणी पळवण्याचा जो प्रयत्न करताय, दरोडा टाकायचा, तो थांबला जावा. ह्या 4 प्रमुख मागण्या आमच्या होत्या. मग त्या कोर्टाच्या लक्षात आलं. कोर्टाने सर्व याचिकेचा अभ्यास केल्यावर या याचिकेची 4 ते 5 लाख, 10 लाख, 25 लाखापर्यंत कोर्ट डिपॉझिट घेतं, अनामत रक्कम घेतं या याचिकेसाठी. परंतु आमच्या याचिकेचा अभ्यास केल्यावर कोर्टाच्या असं लक्षात आलं की ही खरोखरची तळमळीची आणि शेतकऱ्यांची याचिका आहे.
कोर्टाने उच्च न्यायालयाने आमचे 1 रुपयासुद्धा याचिकेचं घेतलं नाही. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या का आमच्या वेदना किती मोठ्या होत्या आणि कोर्ट हेच आम्हाला शेवटचं आशास्थान होतं आणि कोर्टाने ते मान्य केलं. आणि ती ज्यांनी याचिका दाखल झाल्यावर आम्हाला 14 मार्च 2017ला आम्हाला पहिल्यांदा प्रतिज्ञापत्र आलं. प्रतिज्ञापत्र काय आलं का आम्ही या मान्यता द्यायला तयार आहे आणि लाभ क्षेत्राच्या बाहेर पाणी देण्याचा जो आरोप केलेला आहे जलसंपदा विभागावर राज्य सरकारवर तो खरा नाही आहे, तो खोटा आहे असं तिथं दिलं, लिहून दिलं. पण तरीसुद्धा पाणी पळवण्याचं काम थांबवलं नाही, प्रयत्न चालूच राहिला. प्रत्येक ठिकाणी कसं अडवता येईल हा प्रकल्प हेच प्रयत्न होत गेले. पण जसा न्यायिक लढा आमचा पुढं टप्प्याटप्प्यावर गेलं, ह्या 3 मान्यता आमच्या सप्टेंबर 2016ला याचिका दाखल झाल्यावर 21 जून 2017ला सुधारित प्रशासकीय मान्यता चौथी 2369 कोटीची मिळाली. हे लक्षात घ्या. SFC त्याच्यानंतरच मिळाली आणि TACसुद्धा मागच्या वर्षी त्याच्यानंतरच मिळाली. जनहित याचिका दाखल झाल्यावर मिळालेली. हे प्रामुख्यानं सर्व जे दूरदर्शनचे आपले प्रेक्षक असतील, शेतकरी असतील यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही. ह्या याचिकेमुळे 3 मान्यता मिळाल्या आणि आज आपल्याला 2232 कोटी 62 लाखाचा निधी 28 फेब्रुवारी 2019ला गेल्या 28 फेब्रुवारीला मंजूर झालेल्या केंद्राने प्रतिज्ञापत्र कोर्टापुढे सादर केलेले. सर्वात मोठा विजय हा शेतकऱ्यांचा झालेला आहे की एवढे सत्ताधारी आणि विरोधक सर्व एकत्र असताना सुद्धा हा निधी मंजूर करतोय. ही कृती निळवंडे कालवा कृती समितीने मंजूर केलेला आहे आणि त्याच्यानंतरचा जो परत डाव काय आखला त्यांनी 158 कोटीचा जो निधी कालव्यांसाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या प्रयत्नाने जो मंजूर झालेला होता तो निधी तापी खोऱ्यात वळवायचा प्रयत्न केला. अकोला तालुक्यामध्ये प्राधान्याने काम चालू करावा, खडकाळ काम आहे, त्याला वेळ लागणार आहे म्हणून ते प्राधान्याने करावं. 158 कोटीच्या निधीमध्ये आम्ही मागणी केली, परंतु ती मागणी जाणीवपूर्वक तिथे अडथळे आणली. कामं बंद पडले. निळवंडे अकोले तालुक्यातले कालवे बंद पाडण्याचा तेथील लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीचे वैभवराव पिचड यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि तो अक्षरशः खरा केला. हे कामच चालू करत नव्हते अकोले तालुक्यात. पण आम्ही 17 डिसेंबर 2018ला आम्ही आंदोलन केलं. सर्व अधिकाऱ्यांना कोणलं तुम्ही काम चालू का करत नाही, सगळ्या मान्यता पूर्ण झालेल्या आहे. भूसंपादन अकोले तालुक्यातील 100% झालेले आहे. त्याचे मोबदले शेतकऱ्यांना दिलेले, त्यांचे निवाडे मार्गी लावलेले. मग असं असताना तुम्ही काम चालू का करत नाही आहे तर ते राजकीय दबावात होते अधिकारी. मग ही कोर्टाच्या आम्ही लक्षात आणून दिलं, परंतु तत्पूर्वी अधिकारी कोंडल्यामुळं 17 डिसेंबरला कोंडल्यामुळं 20 डिसेंबरला रवींद्र बागुल आणि संगीता जगताप कार्यकारी अभियंता धरण विभागाच्या या दोघांनी पोलीस बळ घेऊन 20 डिसेंबरला अकोल्याला निळवंड्यांच्या भिंतीजवळ काम चालू केलं निंब्रळला. परंतु तेथे वैभव पिचड स्वतः हजर झाले आणि ते काम बंद पाडलं, पोलीस प्रोटेक्शनमध्ये बंद पाडलं. वास्तविक 353 भादवी कलम 353 त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता जलसंपदा विभागाने, पण तो केला नाही. त्यांना अभय दिलं. अभय देणारं कोण? भाजप सरकार. परत तिथंही तोच प्रश्न आला. त्यावेळेला ते गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही पत्रव्यवहार केला. नुसता जलसंपदा विभागाशी केला नाही, कलेक्टरशी केला, अधीक्षक अभियंता असतील नगरचे शर्मासाहेब त्यांच्याकडे केला, त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. मग स्वतः आम्ही ते जबाबदारी स्वतःवर घेतली आणि मी स्वतः अकोले तालुक्याच्या पोलीस स्टेशनला प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक असताना गुन्हा दाखल केला. पण तो गुन्हा दाखल करताना सुद्धा परत तिथं टाळाटाळ करण्यात आली. तिथं गुन्हा दाखल करायला नकार दिला आणि ते परत जलसंपदा विभाग पाठवलं. आता आम्ही परत अपीलच जाणार त्या संदर्भात. लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केलेला असताना सुद्धा त्याला अभय देण्याचं काम भाजप सरकारनं केलं. मग त्या संदर्भात परत आम्ही याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद तिथे परत उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की हे राजकीय अडथळ्यामुळे हे काम बंद पाडलं जातं आहे. आणि मग कोर्टाने आदेश दिले. आत्ता आदेश दिलेले त्याचं पत्र आता आपल्याजवळ आहे. त्या पत्रामध्ये सुद्धा आता स्पष्ट आदेश दिलेला आहे की 8 दिवसाच्या आत जलसंपदा विभागाने ते काम चालू करावं. ही कलेक्टरवर जबाबदारी टाकलेली आहे. राहुल द्विवेदी नावाच्या कलेक्टरला स्वतः प्रतिज्ञापत्र द्यायला लावलं होतं आणि ते प्रतिज्ञापत्रातून तुम्ही 8 दिवसात किंवा स्वतः हजर राहायचं किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करायचं. मग ते हजर नाही राहिले, परंतु त्यांनी संतोष तिरमानवार नावाचे उपसचिव जलसंपदा विभागाचे यांच्या मार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं. पण त्याच्या तारीखच टाकली नाही, कधी करणार म्हणजे तिथे पळवाट शोधली परत. मग ते कोर्टाच्या निदर्शनास आलं आत्ताच्या 26 तारखेला.
26 मार्चला. मग कोर्टाने ती प्रतिज्ञापत्र फेकून दिलं आणि 2:30 वाजेपर्यंत मला सुधारित प्रतिज्ञापत्र द्या आणि ते 8 दिवसात कुठल्याही परिस्थितीत काम चालू झालं पाहिजे. 8 दिवसात जर चालू केलं नाही पोलीस संरक्षण देण्याचे आदेश मला द्यावा लागतील अशी तंबी दिली कोर्टाने. आणि त्यावेळेला आता जलसंपदा विभागाने कलेक्टरला राहुल द्विवेदी यांना पत्रव्यवहार केलेला आहे. 26ला सुनावणी झाली आणि 27ला लगेच पत्रव्यवहार केलेला आहे, त्याची कॉपी आहे आमच्याकडं. मग तो आदेश दिलेला आहे आणि ते काम आता चालू होईल एवढ्या 2-3 दिवसामध्ये आणि तो प्रश्न मार्गी लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पावली शेतकऱ्यांना अडवलं गेलेलं आहे. माझं म्हणणं आहे यांना पाणी कमी पडत असेल ना शिर्डी कोपरगावला तर त्यांनी एक कागदोपत्री सिद्ध केलं पाहिजे, न्यायालयात सिद्ध केलं पाहिजे, प्रशासनाकडे सिद्ध केलं पाहिजे. परंतु तसं घडलं नाही. पाणी पळवणाऱ्यांनी जाणीवपूर्वक मागणी वाढवण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण MWRR यांच्या नियमाची पायमल्ली केली. ब वर्ग नगरपालिकांना प्रति माणशी प्रतिदिन 70 लिटर पाणी वापर परवानगी. फक्त किती? प्रति माणशी प्रतिदिन 70 लिटर. परंतु यांनी 135 ते 340 प्रतिदिन प्रति लिटर पाणी मंजूर करून घेतलं. एका जलसंपदा राज्यमंत्री आपले विजय शिवतारे या विजय शिवतारेंनी बेकायदा आदेश दिलेला आहे. त्याची प्रत आमच्याकडे बेकायदा आदेश दिला आणि तो बेकायदा आदेश अधिकाऱ्यांनी त्यांच्या याच्या दप्तरात नोंदवलेला आहे का यांचे अहवाल आहे, मुख्य अभियंत्याचे अहवाल आहे की पाणी देणं अयोग्य आहे, पाणी पुरेसं आहे. शिर्डी आणि कोपरगावला पाणी पुरेसं असताना सुद्धा हे पाणी मंजूर करणं गैर आहे. तरी जलसंपदा राज्यमंत्री शिवतारेंनी बेकायदा आदेश दिलेला आहे आणि तो बेकायदा आदेश देऊन उल्लंघन केलेलं MWRRच्या कायद्याचं आणि ते पाणी पळवण्याचा राजकीय दबावातून घाट घातलेला होता. तो सुद्धा आम्ही मागच्या फेब्रुवारीमध्ये स्टे देऊन कोर्ट नंबर 1 प्रसन्न वराळे यांच्यासमोर ती सुनावणी झाली आणि ते 2 दिवस 19 डिसेंबर आणि 20 डिसेंबरला 2 दिवस सलग सुनावणी झाली. ह्या सुनावणीमध्ये आमचे वकील ॲडव्होकेट अजित काळे ह्या माणसाचं आम्ही अभिनंदन करतो. यांच्यासाठी ह्या माणसाने आमच्याकडून 1 रुपया न घेता शेतकऱ्यांसाठी मोफत आपली सेवा देऊ केली. विचार करा आमच्या वेदना किती मोठ्या आहेत त्या माणसांना कळाल्या. त्यांचे वडील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष होते. रघुनाथ दादा पाटील प्रदेशाध्यक्ष आहे. त्यांच्या समेत त्यांनी काम केलेलं होतं. त्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. पण माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे समाजसेवेचं काम मी हाती घेतलं आणि 1 रुपया आमच्याकडून न घेता ज्यांनी त्याची का चालवलेली आहे आणि आज ती यशस्वी टप्प्यात आलेली आहे. 2232 कोटी 62 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि आत्ता त्याचं काम अकोले तालुक्यात चालू करण्याचे आदेश दिलेले आहे आणि आत्ता परत शिर्डी आणि कोपरगावचं पाणी त्यांनी स्टे दिलेला आहे. तो आता अंतिम सुनावणी आता आगामी तारखेला आहे 16 एप्रिलला. परंतु आम्हाला विश्वास आहे याच्यात 100% निळवंडे कालवाकृती समिती जिंकणार आहे. आता याच्यामध्ये काही लोक म्हणतात आता राजकीय फायदे उठवायला लागले, लोकसभा निवडणुकीला लागलो. आम्ही ऐकलं की ते लोखंडे म्हणतात मीच केलं काम, मीच केलं. माझं आमचं आव्हान आहे खुलं व्यासपीठावर आमने सामने निळवंडे कालवे कृती समिती राजकीय नाही आहे. आम्ही ज्यांनी काम केलं त्यांना त्याची द्याद देतो. भाऊसाहेब वागचौरेंनी डिसेंबर 2014 अखेर निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांना कृती समितीला साथ दिली. 14 मान्यता त्यांनी मिळवून दिलेल्या आहे. त्यावेळेस काँग्रेसची राजवट असताना सुद्धा शिवसेनेचे खासदार होते. पण ज्यांनी केलंय सरकार भाऊसाहेब वागचौरेंनी केलंय. पण त्याच्यानंतर आम्ही मागच्या लोकसभा झाल्यावर 10 जुलै 2014ला तळेगाव दिघेला आंदोलन केलं. त्यावेळेस लोखंडेंनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला, PA पाठवले की माझा या चळवळीला पाठिंबा आहे. मग पाठिंबा दिल्यावर यांना हा प्रश्न तर समजला होता. मग हे 4.5 वर्ष झोपलेले का राहिले? यांनी तो प्रश्न लोकसभेमध्ये का गाजवला नाही? त्यांनी इकडं आझाद मैदानावर मोटरसायकल रॅली काढ, निळवंडेवर मोटरसायकल रॅली काढ, हे करणं आपलं लोकशाहीमध्ये ते काही भाऊ विधिसंमत नाही असा आमचा दावा नाही. पण जर हे सत्तेत होते तर यांनी जलसंपदा मंत्र्याच्या मांडीला मांडी देऊन बसून सह्या करून ह्या मान्यता का मिळवल्या नाही आमचा हा प्रश्न आहे. केंद्रात भाजपची युती आहे, शिवसेनेची युती आहे, त्यांची राज्यामध्ये युती आहे. मग त्यांनी हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधक आहे, खरं रस्त्यावरचे आंदोलन कोणी करायला पाहिजे ते आता विरोधकांनी करायला पाहिजे. लोखंडेचं काम होतं का हे तिकडं काढतात. मला एक दिवस VIP गेस्ट हाऊस शिर्डीला त्यांनी असं संध्याकाळच्या वेळेस बोलून घेतलं, पत्रकार परिषदे म्हणून असं बोलवलं. वास्तविक तिथे कोणी पत्रकार नव्हते.
बोलून म्हणजे मला फसून बोलून घेतलं आणि म्हणे आपल्याला रॅली काढायची, मोटरसायकल रॅली. मग कशासाठी? म्हणे आपलं निळवंड्याचं काम पूर्ण करायला. मग मी त्यांना विचारलं, निळवंड्याचं काम खरंच करायचं आहे का तुम्हाला? म्हणे हो. मग माझे काही प्रश्न आहे म्हणलं, तुम्ही त्याला उत्तर द्याल. मग त्यांना विचारलं मी, तुम्ही सत्तेत आहात का विरोधात आहात याचं उत्तर द्या मला. मग ते थोडेसे भांबावले, म्हणे सत्तेत. म्हणलं मग सत्तेत असणाऱ्याने मंत्र्याच्या मांडीला मांडी देऊन, मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी देऊन सही घेऊन प्रकल्प मार्गी लावला पाहिजे का रस्त्यावरचे आंदोलनं केले पाहिजे. मग ते चिडले. ते म्हणले तुम्हाला यायचं ते या, नाही तर येऊ नका. आम्ही साई संस्थांचे कर्मचारी कायम करण्यासाठी जाणारच आहे. म्हणजे गाड्याबरोबर नरळीची यात्रा निळवंड्याची करायची यांनी ठरवलं होतं आणि राजकीय फायद्यासाठी केलेलं होतं. असं करू नये कोणत्याच लोकप्रतिनिधींनी, माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर त्यांनी लोकसभेचे मतदार यादी नोंदणीचं काम जाहीर केलं निवडणूक आयोगाने आणि मग संसदेमध्ये प्रश्न मांडला. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न केव्हा मांडला? लोकसभेची मतदार यादी अद्ययावतीकरण चालू झालं आणि मग प्रश्न मांडला. 4.5 वर्ष गप्प बसले. मग 4.5 वर्ष तुम्ही का गप्प बसले? जर तुम्ही खऱ्यानं तुम्हाला काम करायचं होतं त्याच वेळेस तुम्ही गडकरींची गाठ घेऊन तो प्रश्न मार्गी लावला असता तर आज ह्या शेतकऱ्यांच्या 182 गावामध्ये दुष्काळी शेतकऱ्यांना आज पाणी शेती सिंचनासाठी मिळालं असतं, पिण्यासाठी मिळालं असतं. आज जनावरं बिगर पाण्याचे मरतायत, शेतकरीसुद्धा टाचा घसून मरतायत. आमच्याकडे आत्महत्या होऊ राहिल्या. केलवडला आत्महत्या झाली, बहादरपूरला आत्महत्या झाली, किती गावामध्ये आत्महत्या होऊ राहिल्या पाण्या वाचून फक्त शेती सिंचनावर. त्याच्यावर गांभीर्याने घ्यायचं नाही, उलटं शेतकऱ्यांनी चिठ्ठ्या लिहून आत्महत्या केल्या तर ते प्रकरण दाबायचे प्रयत्न करतात. इथले लोकप्रतिनिधी त्याला सरकार साथ देतं. म्हणजे असं याच्यापूर्वी मोगल राजवट या देशामध्ये 700 वर्ष होती तरी घडलं नाही. लुटायला आलेले होते इंग्रज, 150 वर्ष राज्य केलं तरी त्यांनी आत्महत्या धडपल्या नाही. पण हे आपल्या लोकशाही म्हणावलेल्या राज्यामध्ये डेमोक्रेसीमध्ये ह्या आत्महत्या धडपायचं काम चालू आहे. पोलीस प्रशासन साथ देतं आहे त्याला आणि विरोधकाच्या मतदारसंघामध्ये घडलेलं असताना भाजप सरकार साथ देतं आहे. अजून त्याच्यापेक्षा कहर आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे जे न्यायानं असेल, रीतीनं असेल, म्हणून आम्हाला शेवटची अपेक्षा राहिली होती उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं आम्हाला न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आता आगामी काळामध्ये साधारण 2 ते 2.5 वर्षामध्ये 100% पूर्ण होणार आहे. याचं श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये आणि ज्याला घ्यायचा असेल आमचा सामना करावा त्यांनी. म्हणजे आमच्या व्यासपीठावर यावं. ही आता जी निवडणूक आहे या आखाड्यामध्ये जर कोणत्या राजकीय नेत्याने जर निळवंड्याचं जर काम मी केलं, जर असं काही जर पॉम्पलेट म्हणा काही प्रसिद्ध जर केले तर तुम्ही आता तुमची कृती समिती कसा विरोध करणार याला? नाही, आमची कृती समिती पहिली गोष्ट हे लक्षात घेतलं पाहिजे, कृती समिती ही निळवंड्याचं काम करण्यासाठी स्थापन झालेली. ह्या निळवंड्यावर आपले मतदानाच्या पेट्या भरण्यासाठी स्थापन नाही झालेली. ज्यांनी काम केलं, ज्यांनी मदत केली त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. भाऊसाहेब वागचौरेंनी 14 मान्यता मिळवल्या तर आम्ही त्यांचं झोपतून उठलं तर आम्ही त्यांचंच नाव घेणार. आणि लोखंड्यांनी फक्त निवडणूक लागल्यावर, मतदार यादी झाल्यावर लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला तरी पहिला फोन माझाच गेला होता. उशिरा का होईना लोखंडे साहेब तुम्ही प्रश्न मांडला, ह्या अभिनंदनाचा फोन आमचाच गेला होता. परंतु खऱ्याने जर काम करणार असेल तर त्याचंच अभिनंदन केलं पाहिजे. लोकसभेची यादी तयार होताना जर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्यांनी स्वार्थ ठेवून केलेलं आहे. हे येथे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे, मतदारांनी घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे. 17 मान्यता मिळवल्या त्याचे आमच्याकडे पुरावे, ते आधीच्या 14 मान्यता डिसेंबर अखेर होता त्याचे पुरावे आणि 3 मान्यता मिळवल्या हायकोर्टात. आमची PIL 133/2016 आहे. त्या PILचे प्रत्येक संदर्भ आहे मान्यतेवर. तेव्हा हे आरोप करणारे तोंड घशी पाडायची आमच्या दानात आहे आणि आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही हे प्रामुख्याने ते नमूद करतो. ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचा आभार मानतो आम्ही आणि चुकून कोणाचे आभार राहिले असतील तर ते सुद्धा वाईट वाटू नये. हे शेतकऱ्यांची समिती त्याच्यासाठी काही मतं मागण्यासाठी स्थापन केलेली नाही आहे, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली आहे आणि ती यशस्वीपणे एवढे सत्ताधाऱ्यांनी विरोधक या प्रकल्पाला आडवे आलेले असतानासुद्धा यश मिळवते. ही देशातली एकमेव संघटना आहे असं मानलं तर गैर करू नये. त्यावेळेस हरीश रावतांनी सुद्धा याला कबुली दिली होती. तत्कालीन केंद्रीय जल आयोगाचे जे संचालक होते त्यांनी सुद्धा एखादी शेतकऱ्यांची समिती थेट केंद्रीय जल आयोगापर्यंत पाठपुरावा करते अशी एकमेव समिती त्यावेळेस गौरव 2014च्या आधी केला होता. म्हणून येथे आता लोकसभेची निवडणूक चालू झालेली आहे. आरोप प्रत्यारोप होणार आहे. आम्हाला कोणाला आव्हानं देण्याची गरज नाही आहे, कोणाला खोटे ठरवायचे नाही, कोणाला खरं ठरवायचं नाही, परंतु वस्तुस्थिती जनतेच्या समोर यावी
म्हणून आम्ही हा प्रपंच मांडलेला आहे. आम्हाला काही मतं मिळवण्याचं आमची जबाबदारी नाही आहे. कोण निवडून येईल न येईल हे जनतेने ठरवायचं आहे, मतदारांनी ठरवायचं आहे आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. लोकशाहीत जे त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही कोणाला विरोधही करणार नाही आणि कोणाला पाठीशीही घालणार नाही. ही आमची निळवंडे कालवा समितीची भूमिका आहे आणि ही लोकसभा निवडणूक पार पाडली तरीसुद्धा आमची जबाबदारी पुढेही चालूच राहणार आहे. आम्ही तो लढा यशस्वी करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात शेवटच्या एकरला पाणी येत नाही त्यासाठी तो लढा चालू राहणार आहे. धन्यवाद. अतिशय जसा प्रवास घडला निळवंड्याचा पाठवण्याचा असेल, हो, तुम्ही पूर्ण इतिहास आज आमच्या महाराष्ट्र टाइम्स समोर आमच्या प्रेक्षकांसाठी साजरा केला आहे. बरोबर. अनेक तुम्ही आरोप केले आणि खूप गप्पस्फोट खूप भयानक आहेत. तुम्ही जे काही वस्तुस्थिती आहे सगळे पुरावे आपल्याकडे तुमच्याकडे पुरावे देखील आहेत. आरोप केले ते पुरावे आणि हे कोर्टात सुद्धा केलेले आहे. मी नुसते इथंच नाही केले आणि वर्तमानपत्रात सुद्धा याच्या बातम्या गेलेले, पण याचं खंडन कोणीच केलेलं नाही अद्याप. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. इथं हे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांनाही हे आवाहन करा आणि त्यांना सांगा की याच्याबद्दल कोणाला जर काही भूमिका मांडायची असेल तर आमचं आव्हान आहे. त्यासाठी आमने सामने याची तयारी आहे. अतिशय परकड आहात तुम्ही. आम्ही तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून बघतो, तुमचं काम देखील बघितलेलं आहे आणि तुमचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण हो या आमच्या टीमकडून देखील शुभेच्छा आहेत. आम्ही देखील तुमच्या लढ्याबरोबर आहोत. आपल्याबरोबर पत्रकार नानासाहेब जवरे होते, ज्यांनी निळवंडे पाटपाणी कृतीसाठी अनेक लढे देखील उभारले, अनेक कागद असतील आणि जुळवाजुळव केली, मंजुऱ्यांसाठी अनेक लढा देखील दिलेले आहेत. अतिशय महत्त्वाची त्यांनी भूमिका मांडलेली आहेत. मला तर खरं एकही प्रश्न विचारायची संधी मिळालेली नाही. त्यांनी पूर्ण इतिहास पाटपाण्याचा जो आहे त्यांनी तो साजरा केलेला आहे. नाही, मला एक तुमचे याच्यासाठी आभार मानायचे का महाराष्ट्र वन चॅनलनी आत्तापर्यंत अनेक समस्या मांडलेल्या आहे, पण निळवंड्याची समस्येला वेळोवेळी त्यांनी न्याय दिलेला आहे आणि हे सुद्धा मुलाखतीसाठी त्यांनी आवर्जून वेळ काढून मुलाखत घेतली आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा मांडल्या. म्हणून महाराष्ट्र वन चॅनलचे आम्ही 182 गावातील शेतकरी आणि निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि चांगल्या लढ्यासाठी, खऱ्या लढ्यासाठी तुम्ही जनतेचा आवाज होऊन तो समाजासमोर नेतात याच्याबद्दल निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ दिला. आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया नवीन महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.